ज्यांचं बिनतोड असं वक्तृत्व आहे, पण नेतृत्व अजून सिद्ध व्हायचं आहे, असे राज ठाकरे यांनी परत आज एकदा भविष्यवाणी केलेली आहे की भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे आणि सत्ता आल्यानंतर त्याच्यामध्ये मनसे राहणार आहे. आता हे जे त्यांनी जाहीर केलेलं आहे याला आधार म्हणजे असा आहे की जितकी मतांची जास्त विभागणी होते तितकं भाजप येण्याची शक्यता जास्त वाढते आणि सध्या निवडणुकांचा एकंदर गोंधळ पाहता भाजप सत्तेवर येईल असं त्यांचं निदान आहे. दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षांचा आणि त्यांचा प्रकांड असा अनुभव आहे. खरं म्हणजे जुना भारतीय जनता पक्ष त्यावेळेसचे चांगले क्षण हे राज ठाकरेंनी अनुभवलेले आहेत, पण नवीन भाजपबद्दलचा अजून तितकासा अनुभव त्यांना आलेला नाही. पण तरीसुद्धा भाजपबद्दलचं त्यांचं जे मत आहे हे अनेक वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सत्तेमध्ये आपण सहभागी होणार आहे. त्याच्यामुळं आता असं आहे की माहीमचे अमित ठाकरे निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार हे आता मला असं वाटतं सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही, ते नक्कीच होणार आहे. पण प्रश्न असा आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये असे कोणते आणि किती प्रभावी उमेदवार उभे केलेले आहेत, वेदर दॅट नंबर इज काउंटेबल. मुळामध्ये मनसेने उभा केलेले उमेदवार हा त्यांच्या राजकीय पक्षाचं अस्तित्व ठेवण्यासाठी केलेलं म्हणजे वोटिंगचं एक विशिष्ट टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रकार आहे. एक मात्र गोष्ट खरी की जिथे जिथे म्हणून शिंदेचे कॅन्डिडेट्स आहेत आणि जिथे जिथे म्हणून उभाटा आहे तिथे तिथे मनसेचे कॅन्डिडेट त्यांनी उभं केलेले आहेत. काही ठिकाणी भाजपच्या विरुद्ध देखील कॅन्डिडेट उभे आहेत आता. पण माहीममधले सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली नाही. कदाचित त्यामुळंच त्यांचा शिंदेवरचा राग दिसतोय, कारण त्यांनी त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की फोडाफोडीचं राजकारण त्यांनी केलं. आता फोडाफोडीचं राजकारण केलं म्हणजे काय, मोठी पक्षामधली त्यांनी ही केलेली म्हणजे शिवसेनेमध्ये आत्तापर्यंत जेवढं फुटीचं राजकारण झालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी ऐतिहासिक फूट ही एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि पुन्हा ते देणारे आहेत मुख्यमंत्री, घेणारे काहीच नाहीत. आज तर आता सध्या ते देणारेच आहेत सध्या. तर त्यामुळं मी धनुष्यबाणावर लढलो नाही असं बाणेदारपणे सांगण्याची मला असं वाटतं की गरज नाही, कारण ते खरंच आहे की त्यांनी त्यावेळी निवडणूक लढून, कारण त्यांनी आधीच डिसाईड केलेलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीनं आपल्याला उभं करायचं नाही. मुळामध्ये प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांच्याबद्दल भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि थोडाफार अजितदादा यांचा गट म्हणजे महायुतीच थोडी एकंदर यांचा सॉफ्ट कॉर्नर हा राज ठाकरे यांच्याबद्दल आहे आणि राज ठाकरे यांचा सॉफ्ट कॉर्नर हा भाजपबद्दलचा आहे. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये असे सॉफ्ट कॉर्नर ही असू शकतात, म्हणजे असायला काही हरकत नाही. तर त्या पद्धतीने यांच्यामधलं सॉफ्ट कॉर्नर आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की तो या निवडणुकीमध्ये 157 म्हणजे 150च्या वर जागा निवडणूक लढवतात. त्यामुळं त्यांचा स्ट्राईक रेट हा सेंचुरीच्या पुढे जाणार ही तर गोष्ट उघड आहे. त्याच्यामुळं सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील आणि 2च दिवसाची मुदत दिली असल्यामुळं सत्तेचा दावा भारतीय जनता पक्ष करणार आणि त्यांना जे काही कमी पडेल त्याला मदत करण्यासाठी जी
व्यूहरचना करायची. त्या व्यूहरचनाकारामध्ये राज ठाकरे सुद्धा एक महत्त्वाचे त्या ठिकाणी राहतील आणि त्याच्यामुळे भाजप सत्तेवर येईल अशा प्रकारचा होरा बहुतेक राज ठाकरे यांनी मांडलेला दिसतोय. पण मनसेच्या किती जागा येणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. मनसेच्या जागा ह्या दर निवडणुकाप्रमाणेच येतील, म्हणजे उभे भारंभार करायचे आणि निवडून 4 सुद्धा यायचे नाही का, त्याच्यापेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट वाढेल. हे या निवडणुकीत ते प्रचाराला कसे सामोरे जातात ह्याच्यावर ते अवलंबून आहे. एवढी मात्र गोष्ट खरी की त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचं वक्तृत्व पाहण्यासाठी, त्यांचं नाट्य त्या भाषणामधलं पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला एक आकर्षण आहे. आणि हे आकर्षण जर वाढत गेलं तर ते मतपेटीमध्ये किती उतरेल हा खरा कळीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये एका बाजूला शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. तशीच अस्तित्वाची लढाई ही अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये व्हायला होणार आहे. या घडीला ज्या पद्धतीने शरद पवारांनी व्यूहरचना केलेली, ज्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत आणि ज्याप्रमाणे ते सोंगट्या वेगवेगळ्या बदलून आपले उमेदवार जाहीर करत आहेत, त्यावरून आणि मागच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन शरद पवार यांचा स्ट्राईक रेट तुलनेने चांगला राहील असं सगळ्यांना वाटतं आहे. कारण यांच्याकडे सत्तेमध्ये असणारीच बरीचशी मंडळी आहेत. त्यामुळं एकंदर काही काही तर 30-30, 35-35 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. तेव्हा इन्कम्बन्सी जो फॅक्टर आहे, या इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका अजितदादा गटांना काही मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट खरी की इथे देखील अस्तित्वाची लढाई आहे. त्यांची लढाई घरापासूनच सुरू होते, म्हणजे बारामतीपासून. आणि आता या 2 पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण, त्याला काय म्हणतात, सर्टिफाईड पार्टी, आणि दुसरा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल, याच्यामध्ये कोण जिंकणार हा दुसरा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या की डिव्हाइड अँड रूल असं आत्तापर्यंत इंग्रजांचं धोरण आहे. पण एकनाथ शिंदे यांचं धोरण याच्यापेक्षा वेगळं आहे. त्यांचं कसं आहे, प्रोव्हाइड अँड रूल. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. बहिणींनो, तुम्हाला पैसे पाहिजेत ना, पैसे. खोके पाहिजेत ना, खोके. म्हणजे त्याप्रमाणे आज सर्वात बलशाली असा जर कोणता पक्ष असेल तर भारतीय जनता पक्ष तर आहेच आहे, पण प्रादेशिक पक्षामध्ये ज्यांच्याकडे जास्त ज्याला साम दाम दंड भेद याची ताकद असलेला पक्ष असा अल्पावधीत शिंदेगड झालेला आहे. म्हणजे अक्षरशः भारतीय जनता पक्षाला सुद्धा तो कानामागून आला आणि तिकड झाला अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे की जो शेवटपर्यंत जागांचा घोळ घालत राहिलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्यांचे उमेदवार, मला असं वाटतं अजून उमेदवारी अर्ज मागे करे घेईपर्यंत हे चित्र त्यांचं स्पष्ट होणार नाही, असं एक चित्र आहे. त्याच्यामुळं ही जरी गोष्ट असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहे. आणि जे ग्रेड म्हणतात, ज्याचा पहिला दर्जा, पहिलं वरचं लेअर, हे लेअर म्हणजे आमदार, हे सगळे शिंदेंच्या बरोबर आहेत. कदाचित दुसरी फळी देखील त्यांच्याबरोबर आहे, पण तिसरी आणि चौथी फळी जी असते पक्षामधली ही आजही उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे. आणि जनतेमध्ये ज्यांचं केडर अजून आहे असा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे
शिवसेना त्या केडरचा आपण चेतना कशी जागृत करतो याच्यावर हे अपयश आहे. बरं, ही जी निवडणूक आहे या दोन शिवसेना गटातली ही साधी सरळ नाही आहे. ही 51 विधानसभा मतदारसंघामध्ये अशी लढत होणार आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर पहिला जो दणका आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसला, तो मध्यमध्ये. म्हणजे त्यांचे अगदी आघाडीचे शिलेदार असलेले किशनचंद तनवानी यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेतली. आता कशासाठी घेतली हे माहीत नाही, पण बहुतेक असं आहे की तिथे गुलमंडीचं राज्य आत्तापर्यंत शिवसेनेचं राहिलेलं आहे. गुलमंडीचं राज्य म्हणजे व्यापाऱ्यांचं राज्य. तर ह्या व्यापाऱ्यांनी बहुतेक त्यांना डिक्टेट केलं असावं की आपला एकच शिलेदार असावा कोणीतरी, आणि म्हणून त्यांनी जयस्वाल यांनी माघार न घेतल्यामुळं तनवानी यांनी माघार घेतली असं सांगण्यात येतं. पडद्यामागं काय घडलं हे काही सांगता येत नाही. तशीच लढाई शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि राजू शिंदे यांच्यामध्ये आहे. संजय शिरसाट यांचं मतदारसंघातलं काम हे बऱ्यापैकी चांगलं असल्यामुळं ते याच्यामधून तरुण जातील आणि बाकी देखील त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेमुळं ते आघाडीवर राहतील असं चित्र या क्षणाचं आहे. पण बाकी मतदारसंघामधलं चित्र हे फार वेगळं आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर अब्दुल सत्तार यांनी नेहमी करता नावाप्रमाणे सत्ताच गाजवलेली. आता त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ राहिलेले सुरेश बनकर हे उभाटा गटाकडून उभे आहेत. आणि मला असं वाटतं की इथे लढाई ही अटीतटीची होणार आहे. वरकरणी जरी सत्तार यांचा तुम्हाला वर्चस्व दिसत असलं तरी आतून काय घडतं ह्याला फार महत्त्व आहे. त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की जरांगी निवडणूक लढवतील न लढवतील, ते काय करतील ह्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही. परंतु जसा मुस्लिम समाजामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध कडवेपणा आहे तसाच कडवेपणा हा मराठा समाजामध्ये आहे. कारण या बहुजन समाजाने नेहमी करता जनरसली विचार करून सारासार बुद्धीने ही सत्ता लोकांच्या हातात दिलेली. पण यावेळेस ह्या मराठा मतांचं जर कन्सॉलिडेशन झालं तर त्याचा परिणाम हा आपल्याला वैजापूर, पैठण आणि सिल्लोड या तीनही ठिकाणी पाहायला मिळेल. पण या ठिकाणी जे संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास बापू हे जे उभे आहेत तर त्यांच्या विरुद्ध दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर जो ॲक्ट करतो तो म्हणजे दानवेंचा फॅक्टर. दानवेंना त्यांचा पराभव हा खूप जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळं दानवे कशी वेगवेगळ्या प्रकारे खेळी करतात ही या निवडणुकीतली या भागातली फार मोठी गंमत आहे. एका बाजूला त्यांनी आपल्या सुपुत्राला उभं केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कन्येला उभं केलेलं आहे. सुपुत्र भोकरदनमधून उभे आहेत आणि कन्या शिंदे गटाकडून, म्हणजे ते भाजपचे वरिष्ठ नेते, पण संजना जाधव आहेत त्या ज्या उभ्या राहिल्या त्या शिंदे गटाकडून. त्यामुळं तिथे देखील शिंदे गट आणि उभाटा यांचीच लढाई आपल्याला पाहायला मिळेल. तशीच लढाई पैठणमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तिथं दत्ता गोरडे नवीन दमाचे आहेत. त्या ठिकाणी देखील बरंचसं मला असं वाटतं की दानवे फॅक्टर आणि एकंदर सगळा परिणाम होऊन ही निवडणूक ही अटीतटीची बनलेली आहे. आणि शेवटच्या क्षणी जे परदेशी आलेले आहेत वैजापूरचे नगराध्यक्ष ते देखील मला असं वाटतं की वैजापूरमध्ये आपला ठसा उमटतील. पण तिथे देखील हा मराठा फॅक्टर जो आहे हा मराठा फॅक्टर काय करतो हा मराठवाड्यातला पुरता तरी महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा काय एकंदर पाहता असं दिसतं आहे की या क्षणाला ही लढाई बरोबरीची वाटत असली तरी प्रचारामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसा आघाडी घेतो ह्यांच्या आघाडी घेण्यावर ही निवडणूक बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्याच्यामध्ये बहिणींचा फॅक्टर किती चालेल तर मला असं वाटतं की तो फारसा चालणार नाही निवडणुकीच्या रणांगणामध्ये. जातीचा फॅक्टर किती चालेल, आता जात का बहीण असा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जातीचं राजकारण
हे ऐन वेळेस उफाळून येणारं राजकारण असतं. तेव्हा या सगळ्या व्यूहरचनेमध्ये यावेळेस खऱ्या अर्थानं या 2 म्हणजे 4 पक्षाची परीक्षा आपल्याला पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात जो शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये अटीतटीची लढाई तुम्हाला जागोजागी पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.